एका सामान्य व्यापाऱ्याची भर रस्त्यात अत्यंत क्रूरपणे अमानुषपणे केलेली हत्या, शरीरावर 15 ते 16 खोलवर जखमा आणि मारहाण करून पायाचं मांस तोडून नेलं जातं। आणि या सगळ्या मागे नाव येतं ते एका कुख्यात गुंडाचं आणि त्याच्या मुलाचं। ही थरारक आणि तितकीच संतापजनक कहाणी आहे परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येची। या हत्येला आता 18 महिने उलटून गेले आहेत, पण अजूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही। महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे न्यायासाठी दारोदार फिरत आहे। तिने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्नही केला आणि आता या प्रकरणातला एक अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार वाल्मिक कराडचाच एकेकाळचा सहकारी विजयसिंह बांगर पुढे आला आहे आणि त्याने या हत्येमागचा संपूर्ण घटनाक्रम, त्यातील क्रूरता आणि मारेकऱ्यांची नावं पुराव्यानिशी जगासमोर मांडली आहेत। काय खुलासा केला आहे विजयसिंह बांगर यांनी? महादेव मुंडेंना इतके क्रूरपणे का आणि कसं संपवण्यात आलं? या हत्येत वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड याची काय भूमिका होती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 18 महिने उलटूनही पोलीस या आरोपींना अटक का करू शकले नाहीत? आज आपण परळीतील या हाय प्रोफाइल हत्याकांडाचा, त्यातील प्रत्येक धक्कादायक तपशिलाचा आणि व्यवस्थेच्या कथित हलगर्जीपणाचा सखोल आणि निष्पक्ष पर्दाफाश करूयात। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली आहे ती वाल्मिक कराडचाच एकेकाळचा जवळचा सहकारी असलेल्या विजयसिंह बांगर यांनी। बांगर यांनी यापूर्वीही वाल्मिक कराडनेच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला होता, पण आता त्यांनी बीडमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन या हत्येमागची इत्थंभूत माहिती समोर ठेवली आहे। बांगर यांनी दावा केला आहे की महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट माझ्या हाती आला आहे आणि त्यानुसार त्यांच्या शरीरावर 15 ते 16 खोलवर जखमा असून त्यांना अत्यंत अमानुष मारहाण झाल्याचं यात उघड होत आहे। त्यांनी या हत्येमागील क्रूरतेचा जो तपशील सांगितला तो ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल। विजयसिंह बांगर यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार ही हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली। ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी महादेव मुंडे रात्री घरी जात असताना वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या साथीदारांनी त्यांची रेकी केली, म्हणजेच त्यांच्यावर पाळत ठेवली आणि योग्य संधी साधून त्यांच्यावर हल्ला चढवला। बांगर सांगतात की मुंडेंचा जीव जागेवर गेला नाही, तर त्यांची क्रूर हत्या करण्यात आली। त्यांच्या पायांवर जखमा करण्यात आल्या। ते जेव्हा वेदनेने जमिनीवर रेंगाळत होते तेव्हा त्यांच्या गालावर वार करण्यात आला आणि त्यानंतर अन्ननलिकेवरही वार करण्यात आला। या सर्व जखमा अत्यंत खोलवर आहेत। मी खोटं बोलत नाही, या फोटोत ते स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत बांगर यांनी काही पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला। ते पुढे म्हणाले, त्यांचा जीव थोडा राहिला होता त्यावेळी त्यांच्या मानेवर मार देण्यात आला। ही मारहाण किमान 20 मिनिटं सुरू होती। मारेकरी कोण? ही अमानुष मारहाण कोणी केली? याचंही उत्तर बांगर यांनी दिलं। त्यांच्या म्हणण्यानुसार श्री कराड, गोट्या गीते आणि त्यांच्या इतर साथीदारांनी ही मारहाण केली। त्यांनी अमानुष मारहाण करत त्यांच्या पायाचं मांस तोडून नेलं। एका माणसाला इतक्या निर्दयीपणे इतका वेळ अक्षरशः छळ करून मारण्यात आलं आणि यामागचं कारण काय होतं? तर बांगर यांच्या मते एका छोट्या फ्लॅटच्या व्यवहारातून निर्माण झालेला इगो। केवळ अहंकार दुखवल्यामुळे एका माणसाचा इतक्या क्रूरपणे जीव घेतला गेला। या प्रकरणात केवळ मारेकऱ्यांची क्रूरताच नाही, तर पोलीस आणि तपास यंत्रणांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। हत्येवेळी पोलीस हटकत होते। विजयसिंह बांगर यांनी एक अत्यंत स्फोटक आरोप केला आहे। ते म्हणाले, हत्या होत असताना पोलीस तिथे हटकत होते। जर हे खरं असेल तर याचा अर्थ पोलिसांना या हत्येची माहिती होती आणि त्यांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला नाही की ते या कटातच सामील होते। बांगर यांचा आरोप आहे की हत्येनंतर महादेव मुंडेंचा मृतदेह तहसील कार्यालय परिसरात एका अज्ञात ठिकाणी टाकण्यात आला होता आणि यात परळी पोलीसही सहभागी असू शकतात असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणाचं गांभीर्य पाहून आणि वाढत्या दबावानंतर सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमली आहे। पण बांगर यांचा आक्षेप आहे की या SIT मध्ये एकाही IPS दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही। यात चांगले निपक्षपाती अधिकारी नेमले पाहिजेत। या सगळ्या आरोपांमुळे परळी पोलिसांचा आणि एकूणच तपास यंत्रणेचा या प्रकरणातील तपास सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे। गेले 18 महिने महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी एकटी लढत आहे। त्यांनी 8 वेळा तपास अधिकारी बदललेले पाहिले आहेत। व्यवस्थेकडून न्याय मिळत नसल्याने त्यांनी हताश होऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्नही केला होता। त्यांच्या या लढायाला आता समाजातून पाठिंबा मिळू लागला आहे।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी ही एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. या वाढत्या दबावामुळेच अखेर सरकारने एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करून 9 अधिकाऱ्यांचं एक विशेष पथकही नियुक्त केलं. पण विजयसिंह बांगर आणि मुंडे कुटुंबांचं म्हणणं आहे की केवळ एसआयटी नेमून भागणार नाही, तर त्यात निपक्षपाती अधिकारी हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपींना तात्काळ अटक व्हायला हवी. बांगर यांनी इशारा दिला आहे की या प्रकरणात मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर समाजात अराजकता पसरेल आणि म्हणूनच 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. एका छोट्याशा वादातून एका व्यापाऱ्याची अत्यंत क्रूरपणे केलेली हत्या, 18 महिने उलटूनही आरोपी मोकाट, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर संशय आणि न्यायासाठी एका पत्नीचा सुरू असलेला अविरत संघर्ष. परळीतील महादेव मुंडे हत्याकांड हे केवळ एका खुनाचं प्रकरण नाही, तर ते आहे आपल्या समाजातील वाढती गुंडगिरी, कायद्याचा धाक नसलेले गुन्हेगार आणि अनेकदा हतबल वाटणारी आपली तपास यंत्रणा, या सगळ्याचं एक विदारक चित्र. विजयसिंह बांगर यांनी जे धाडस दाखवून वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाच्या विरोधात जे गंभीर आरोप केले आहेत आणि शवविच्छेदन अहवालाचे जे तपशील समोर आणले आहेत, त्यामुळं आता तपास यंत्रणावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. आता नेमण्यात आलेली एसआयटी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन बांगर यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करून खऱ्या आरोपींना, मग ते कितीही मोठे असोत, त्यांना अटक करणार का? महादेव मुंडे यांच्या शरीरावरील त्या 15-16 जखमांना न्याय मिळणार का? आणि आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी लढणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आक्रोश या बहिऱ्या व्यवस्थेपर्यंत पोहोचणार का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं हे केवळ मुंडे कुटुंबासाठीच नाही, तर परळीतील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिकासाठी कायद्याच्या राज्यावरचा विश्वास टिकून राहण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.